प्रशासकीय जबाबदारी सांभाळत जागतिक फिटनेस स्पर्धेत अंबडचे नाव उज्ज्वल. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची हायरॉक्स दिल्ली 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी. अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी प्रशासकीय जबाबदारीसोबत जागतिक फिटनेस व्यासपीठावर आपल्या जिद्दीचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या हायरॉक्स दिल्ली 2026 या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर फंक्शनल फिटनेस स्पर्धेत त्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत अंबडसह जालना जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केलं आहे. शारीरिक ताकद, मानसिक स्थैर्य आणि अफाट सहनशक्ती कसोटी पाहणारी ही स्पर्धा पारधी यांनी अवघ्या 1 तास 41 मिनिटं व 1 सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण केली. जगातील सर्वात कठीण फिटनेस स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हायरॉक्समध्ये 8 किलोमीटर धावणे आणि प्रत्येक 1 किलोमीटरनंतर 8 अत्यंत आव्हानात्मक फंक्शनल वर्कआउट्स पूर्ण करावे लागतात. या स्पर्धेत 152 किलो वजनाचा स्लेड ढकलणे, 102 किलोचा स्लेड ओढणे, रोईंग, ब्रॉड जंप, बर्पिंग, जड सॅड बॅगसह लॅजेस अँड 100 वॉल बॉल्स यासारखी कठीण आव्हाने असतात. या स्पर्धेत 51 देशातील 10,000हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशी जागतिक स्तरावरील स्पर्धेत दमदार कामगिरी करून पारधी यांनी महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. विशेष म्हणजे या अत्यंत व्यग्र प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत नियमित सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि कठोर मेहनतीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी पत्नी इंद्रायणी पारधी, आहार नियोजन व मानसिक आधार, जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, प्रशासकीय पाठबळ व स्पर्धेसाठी सुट्टीची मंजुरी तसेच वर्ल्ड ॲथलेटिक्स प्रशिक्षक शिव यादव यांच्या मार्गदर्शनाला दिले. एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना आरोग्य, फिटनेस आणि शिस्तीचा आदर्श समाजासमोर ठेवणाऱ्या उमाकांत पारधी यांच्या या उल्लेखनीय यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेष तरुणाईसाठी त्यांची ही कामगिरी अत्यंत प्रेरणादायी ठरत असून कर्तव्य आणि फिटनेस याचा सुंदर संगम म्हणून त्यांच्या या यशाकडे पाहिले जात आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, अभिनंदन होत आहे.